नमस्कार. स्ट्रेट टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सतीश कदम लाईव्ह कोकण एक्सप्रेसमध्ये आपल्याशी संवाद साधतोय. काल 6 तारखेला आपण उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उभाठा यांच्या दौऱ्यासंदर्भात चर्चा केली, काही मुद्दे मांडले. परंतु आणखी काही मुद्दे याबरोबरच फार महत्त्वाचे मुद्दे आणखी चर्चा करायचं असं वाटलं, म्हणून आपण हा एक दुसरा लगोलग एपिसोड करतो आहोत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामधले काही अधोरेखित करणारे मुद्दे आपल्यासमोर याची चर्चा करायची आहे. यामध्ये जे रायगडपासून दौरा जो सुरू झाला आणि तळकोकणात संपला, या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काही गोष्टी फार विचार करून मांडलेल्या दिसतात. म्हणजे आपल्या ह्या गोष्टी आपल्यासमोर आल्या तर एकूणच उभाटाचं राजकारण कुठच्या दिशेने चाललं आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे पॉलिटिकल, हेही याची साधारण कल्पना आपल्याला येऊ शकते. आपण नीट ऑब्झर्व केलं किंवा त्यांच्या सभांच्या वृत्तांतावर किंवा त्यांचे त्या संदर्भात काही व्हिडिओज प्रसिद्ध झाले बातमींचे, ते पाहिले ते एक लक्षात येतं की उद्धव ठाकरे यांनी एक मुद्द्यावर जोर दिलेला आहे. तो म्हणजे मुस्लिम समाजाला त्यांनी थोडासा साथ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा थोडासा दिलासादायक विषय आहे. तो साथ घालण्याच्या प्रयत्नाने त्यांनी फार विचारपूर्वक त्यांनी या मुद्दा मांडताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा थोडासा डायल्यूट केला आहे. हा मुद्दा डायल्यूट करण्याबरोबरच मुस्लिम समाजाला विश्वास देण्याचाही प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी सर्व सभांमधून केलेला आहे. कॉर्नर सभामधून त्यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा वारंवार, एक विषय वारंवार येत होता की आमचं हिंदुत्व हे चुली पेटवणार आहे, घर पेटवणार नाही. याउलट भाजपचं हिंदुत्व हे घरं पेटवणारी आहे. म्हणजेच त्यांना हे सांगायचं आहे की आमचं हिंदुत्व हे देशप्रेमीबद्दल, देशप्रेमाचं जे ठेवतात त्यांच्याबद्दल नेहमीच राहिलेलं आहे. देशद्रोहाविरोधात बाळासाहेब पण होते, ही गोष्ट ते सांगतात. आणि इथला मुस्लिम समाज हा उभाटावर विश्वास ठेवून यासाठीच आहे, कारण ते असे म्हणतात की जेव्हा त्यांना भेटायला जेव्हा काही मुस्लिम समाजाची लोक येतात तेव्हा ते म्हणतात की तुमच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे, आम्ही तुमचं हिंदुत्व, तुमची भूमिका सगळी समजून गेलेलो आहोत. त्यामुळे कोकणातील एकूणच 13-14% जो मुस्लिम समाज आहे याला जवळ करण्याचा प्रयत्न उभाठा हे करते आहे आणि ते त्यासाठी ते त्या पद्धतीने जाहीरपणे त्याची हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे पण लक्षात येतं. यासाठी त्यांनी काही ठिकाणी काही मुस्लिम बांधवांनी आपल्याला कुराणाची मराठीची प्रत दिल्याचंही ते आवर्जून नमूद करतात. या सर्व याच्यातनं असं लक्षात येते की जेव्हा महाविकास आघाडी ही या निवडणुकीच्या प्रक्रियेत पुढे जाईल त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर असलेला जो मुस्लिम समाज आहे, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटाबरोबर असलेला मुस्लिम समाज, काँग्रेसबरोबर असलेला मुस्लिम समाज, तोही तेवढ्याच ताकदीने त्याच प्रमाणात उभाटावर राहील याची काळजीसुद्धा उद्धव ठाकरे घेतात की काय, अशी एकूणच ही परिस्थिती किंवा चित्र दिसतं आहे. याचबरोबर आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपल्या दौऱ्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी याबद्दल फार भाष्य केलेलं नाही किंवा त्यांच्यावर फार एकदमच काही गोष्टी नमूद केलेल्या दिसत नाही. पूर्ण फोकस त्यांनी आपल्या पक्षावर टाकलेला आहे. पूर्ण फोकस देऊन ते बोलत असतात किंवा ते बोलताना लक्षात येईल की मी काय केलं, मी काय करत होतो मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आणि आपल्यावर कसा अन्याय झाला, आपली लोकांना आपण भरभरून दिलं असताना ते कसे सोडले गेले, हे सांगतानाच ते कोकणातल्या म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांबद्दल एक कार्यकर्त्या म्हणजे मनामध्ये एक चीड पण तयार करतात. त्याबरोबर इतर जी लोक आहेत म्हणजे नागरिक आहेत कोकणातील, त्यांना त्यांच्या मनाबद्दल उभाटाबद्दल त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार व्हावी, एक इमोशन्स तयार व्हावे, पॉलिटिकल दृष्ट्या त्यांना एक संवेदना तयार व्हावी आणि त्याचं आपल्याला राजकीय बेनिफिट मिळावा असा प्रयत्न सुद्धा उद्धव ठाकरे मुद्दाम करताना किंवा कसोशीने करताना दिसून आले. कदाचित हीच त्यांची पद्धत उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आपण आणखी एक बघितला म्हणजे जो सांगणं फार महत्त्वाचं आहे, ज्या विषयावरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळ किंवा राजकीय पॉलिटिकल क्रायसिस तयार झाले आणि एकूणच मोठं वातावरण तयार झालं, तो जो प्रकल्प आहे रिफायनरी प्रकल्प, त्याबद्दलही उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी कोणतीही वाच्यता केलेली दिसून येत नाही. त्यामुळे कॉन्ट्राव्हर्शियल त्यांनी विषय, स्थानिक कॉन्ट्राव्हर्शियल सब्जेक्ट जे विरोधाभासाचे जे विषय आहेत ते कसोशीने टाळलेले आहेत. परंतु त्याचबरोबर आपले पूर्वीचे जे सहकारी होते, ज्यांना त्यांनी मंत्री केले, ज्यांना त्यांनी आमदार केले किंवा ज्यांना तिकीटं दिली, उमेदवारी दिली, मानाची पदं दिली, त्यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला आणि तो इतका हल्ला चढवला की काही काळ कोणी उत्तरच दिलं नाही. पण त्याच्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रतिक्रिया आल्या, ज्या सोशल मीडियावर आल्या, फेसबुकवर आल्या, स्थानिक वृत्तपत्रांमधून आल्या. आता याची आणखी एक पुढची एक स्टेप होणार आहे, ती प्रतिक्रिया म्हणजे युतीच्या पण अशा प्रकारच्या सभा होणार आहेत, त्याच्यातून उद्धव ठाकरे किंवा उभाटाला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि त्यासाठी स्थानिक कार्यकर्ते किती तयार असतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे 100% त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला, बळ दिला, आश्वासक असं वातावरण निर्मिती केली आणि आपण पक्षप्रमुख म्हणून तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझ्यावर राहा आणि एक चांगली वातावरण निर्मिती केली. ज्या रायगडमध्ये संपूर्ण मूळ ओरिजिनल शिवसेना उभाटा ही खिळखिळी झाली होती, त्या रायगडमध्ये त्यांनी आनंद गीतेंना घेऊन तिथेही एक दिलासादायक वातावरण तयार करायचा प्रयत्न केला. ज्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मोठा प्रमाणात हानी झाली होती, तिथेही त्यांनी राजकीय हानी झाली, तिथेही त्यांनी एक दिलासादायक चित्र स्वतःच्या पक्षासाठी तयार केलं. परंतु त्याचं एक प्रत्युत्तर पण येणार आहे. या दरम्यानच्या काळामध्ये जे स्थानिक लेवलवर कॉन्ट्राव्हर्शियल किंवा व्यक्तिगत टीका टिप्पणी झाली, तो वादळ अजून किंवा तो शिमगा मला वाटतं इतका सहजासहजी थंड होईल असं वाटत नाही आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून काही ह्या दिवसांमध्ये सुद्धा सभा होणार आहेत आणि त्याला उभाटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे कसे तोंड देत आहेत किंवा नेते मंडळी कसे तोंड देत आहेत किंवा त्याबद्दल ते काय प्रतिक्रिया देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकूणच काय तुम्ही बघितलं तर मूळ शिमग्या आधी कोकणाचा मोठा शिमगा मार्चमध्ये, त्याच्या अगोदरच ही जोरदार राजकीय शिमगा सुरू झालेला आहे आणि एकूणच मोठी सभा व्हावी अशी जी अपेक्षा होती ती सभा होईल का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची किंवा पक्षाची, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॉर्नर सभामध्ये आपण काल विचार केलाच होता किंवा आपण चर्चा केलीच आहे की उद्धव ठाकरे येत असताना कॉर्नर सभा का घेतली जाते असा एक मोठा विषय होता. परंतु त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी असावी, परंतु या स्ट्रॅटेजीनुसार जर ते गेले तर त्याचा किती बेनिफिट होईल हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. जाता जाता एक मुद्दा आपल्या आणखी लक्षात आणून द्यायचा आहे, तो म्हणजे जरूर त्यांनी भाजपबद्दल जोरदार टीकास्त्र ओढलेलं आहे. भाजपच्याबद्दल किंवा भाजपच्या एकूणच रणनीतीबद्दल, त्यांच्या पक्षफोडण्याबद्दल, ईडी सीबीआय लागण्याबद्दल सगळे आरोप प्रत्यारोप याच्यावर त्यांनी जोरदार प्रहार पण चढवले आहेत. परंतु त्यांनी मोदींना एक वाक्य फार महत्त्वाचे बोलले की मोदींचं आमचं काहीच शत्रुत्व नव्हतं, ते का आमच्याशी शत्रुत्व ते कळत नाही, आमचं नव्हतं, आमचं नसणार आहे, परंतु त्यांनी का केलंय असाही त्यांनी एक प्रश्न विचारून एक स्पेस सोडून दिलेली आहे. म्हणजे एखादं वाक्य अर्धवट ठेवून ते पूर्ण न करायचं आणि त्याला चर्चेला पुढं सुरुवात करून ठेवायची, अशी काहीतरी एक अध्यारूढ वाक्य त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी एकीकडे भाजपवर मोठा प्रहार केला, पण दुसरीकडे मोदींबद्दल त्यांनी सांगताना असे म्हणाले की तुमचं माझं काही व्यक्तिगत नव्हतंच, आपलं शत्रुत्व कधीच नव्हतं आणि तुम्हाला बाळासाहेबांनी तर पंतप्रधान करण्यासाठी मोठी भूमिका निभावली होती, असं असताना हे का केलं असाही प्रश्न त्यांनी काही ठिकाणी विचारला. याचा अर्थ काय हे येत्या काळामध्ये समजून येईल, परंतु ही एक स्पेस त्यांनी मुद्दाम तिथे तयार करून ठेवलेली आहे, हेही फार महत्त्वाचं आहे. हेच एवढ्या निमित्तानं सांगायचं होतं आणि हा दुसरा जो आपला एपिसोड आहे तो करण्यामागचा उद्देश हाच होता. तुर्तास एवढंच. आणखी काही नवीन विषय घेऊन आपण येणारच आहोत. धन्यवाद.